नमो बुद्धाय, जय भीम। मी तेजल खिल्लारे, लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत। अंबरनाथ शहरात बुद्ध जयंती मोठ्या उत्साहात साजरी। धम्मदीप बुद्ध विहारात बुद्ध वंदना घेऊन भंते संघपाल यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण केल्यानंतर तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची रथामधून भव्य मिरवणूक काढण्यात आली। यावेळी उपासक व उपासिका तसेच लहान मुलांनी शुभ्र वस्त्र परिधान केले व सर्वांच्या हातामध्ये पंचशील ध्वज होते। शहरातील प्रमुख रस्त्याने ही मिरवणूक काढण्यात आली। रात्री प्रथम भंते संघपाल रत्न यांनी धम्मदेसना दिली व त्यानंतर तुषार सूर्यवंशी यांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम ठेवण्यात आला होता। मनोरंजनातून प्रबोधन हाच कार्यक्रमाचा उद्देश असल्याने तुषार सूर्यवंशी यांनी सांगितले। याच कार्यक्रमात समाजात विशिष्ट कार्य करणारे माननीय विजय काळीबाग तसेच जमुनाताई मागाडे यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। जयंती उत्सवाचे अध्यक्ष बापूराव मेश्राम यांनी बुद्ध जयंती निमित्ताने शहरातील सर्व विहारे जोडून एकता निर्माण करू व सर्व संघटना तसेच बहुजन वर्गातील मित्रांना सोबत घेऊन याही पुढे बुद्ध जयंती मोठ्या उत्साहात साजरी करणार असल्याचे त्यांनी सांगितले। महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन। आज सार्वजनिक बौद्ध जयंती महोत्सव मंडळच्या वतीने आज बुद्ध जयंती आपल्या समोर साजरी होत आहे। इथे सर्व उपस्थित सार्वजनिक बुद्ध जयंती महोत्सव कमिटी आणि आदरणीय भंते आणि आपले प्रबोधनकार तुषार सूर्यवंशी सर यांना मानाचा जय भीम करतो। बुद्ध जयंती बनवायचं कारण हेच आहे, कारण का आंबेडकर जयंती दरवर्षी होत होती, पण बुद्ध जयंती बऱ्याच दिवसापासून होत नव्हती। तर आपण गेल्या 7 वर्षापासून बुद्ध जयंती करत आहोत आणि एकच उद्देश आहे की अंबरनाथमधील आंबेडकरी जनता आणि बुद्ध विहार आणि धार्मिक संघटना आणि सामाजिक संघटना एकत्र यावे आणि एकत्र कार्यक्रम करावे। त्याने प्रत्येक विहार एकमेकाला जोडले जातील आणि आपले प्रत्येक कार्यक्रम आपले भरगच्च आणि मोठ्या संख्येने होतील। मी एवढीच विनंती करतो की सर्व विहार, सर्व संघटना, सर्व पदाधिकारी आपण एकत्र झालो, या कार्यक्रमाला शोभा वाढवली, असंच आपण पुढे करूया। हे उद्देश हाच आहे बुद्ध जयंतीचा की प्रत्येक विहार एकमेकाला जोडायचा आहे, सगळ्या संघटना जोडायचा आहे, सगळे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि आंबेडकरी जनता आणि बहुजन पक्ष आपण अंबरनाथमध्ये एक संघ राहूया आणि प्रत्येक कार्यक्रम एकत्र करूया, हीच माझी सर्वांना अपेक्षा आहे। विनंती करतो आणि इथेच थांबतो। जय भीम, नमो बुद्धाय। हीच बुद्ध तीताच, हीच बुद्ध अनागता, पचुपन्नाच ये बुद्ध अहं वन्दामि सर्वदा। महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध बुद्धाने आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्या सद्धम्माचा अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय बुद्ध संघ या सर्वश्रेष्ठ अशा 3 रत्नांना त्रिवार वंदन करतो। बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान अशा धम्मक्रांतीला शेवटच्या श्वासापर्यंत जीवन समर्पित ज्या ज्या महापुरुषांनी, महामातांनी सद्धम्माच्या प्रचाराने प्रसारासाठी आपलं जीवन व्यतीत केलं, त्यांच्याही विचाराला आणि कार्याला आणि त्यागाला वंदन करतो। इथे उपस्थित बापूराव मेश्राम साहेब, अध्यक्ष डोंगरे आई आणि सर्व पदाधिकारी आणि तुम्ही सर्वजण, तुम्हा सर्वांनाच मंगल मैत्री देतो। आणि आज इथे धम्मदेसनेसाठी बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने मला पाचारण केलेलं आहे, इतर निमंत्रित केलेलं आहे। तर मी धम्मदेसनेला सुरुवात करत आहे।
बाबासाहेबांची जयंती साजरी करायच्या वेळी, जयंतीच्या दिवशी म्हणजे 14 एप्रिलला काही धम्मबांधव बाबासाहेबांचे चाहते बाबासाहेबांकडे गेले आणि म्हणाले की बाबासाहेब तुमची जयंती साजरी करायची आहे. तर बाबासाहेब म्हणतात माझी जयंती साजरी करण्यापेक्षा माझे गुरु गौतम बुद्ध यांची जयंती साजरी करा. आणि बाबासाहेबांचा शब्द न शब्द आपल्यासाठी एक आदेश आहे आणि तो एक एक शब्द आपण तळहाताच्या थोड्यासारखा जपला पाहिजे. बाबासाहेबांनी बुद्धांची जयंती साजरी करायला सांगून अनेक वर्ष होऊन गेली. आत्ता कुठेतरी या 7-8 वर्षापासून दिसतंय किंवा अनेक जण इथल्या उपस्थितीवरून असं दिसतंय की अनेक जण सिरियस नाही आहेत बुद्ध जयंतीनिमित्त. तर काही हरकत नाही. बाबासाहेबांनी म्हटल्याप्रमाणे मला 5च लोक पाहिजेत, पण ते निष्ठेचे पाहिजेत. तर तुमच्याकडे बघून मला असं वाटतं की ते 5 लोक तुम्हीच आहात. जे निष्ठेचे 5 लोक पाहिजे होते, निष्ठावान पाहिजे होते, ते तुम्हीच आहात. धम्माचा गडा पुढे नेणारे तुम्हीच आहात. मात्र बुद्धाचा जन्म, सिद्धार्थाचा जन्म आजच झालेला आहे. म्हणजे या वैशाख पौर्णिमेला बुद्धाला ज्ञान प्राप्त झालं, म्हणजे बुद्धाचा जन्म झाला, तोही या वैशाख पौर्णिमेला. त्याला आपण बुद्ध पौर्णिमा म्हणतो. आणि बुद्धाचं महापरिनिर्वाण सुद्धा याच पौर्णिमेला झालं. तर बुद्ध अशा घरामध्ये जन्माला आला. सिद्धार्थाचा जन्म झाल्याबरोबर बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ जर तुम्ही बघितला तर त्यामध्ये तुम्हाला दिसून येईल की सिद्धार्थाचा जन्म झालाय, बाळाचा जन्म झालाय आणि सगळीकडे बुद्ध 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 म्हणून एक नाद निनादत होता सगळीकडे. आणि तो अशीच मुनीच्या कानी पडला म्हणून अशीच मुनी आला होता. मग सिद्धार्थाचा जन्म झाला तर अशा घरामध्ये झाला की सिद्धार्थाचे वडील आणि आई हे सिलवान, सदाचारी आणि सद्गुणी होते. मग आई वडील सिलवान, सदाचारी आणि सद्गुणी असतील तर तिथे गोविंद गुरुजी म्हणतात धर्मविहारी पुरुष हो, धर्मचारिणी नार, धर्मवंत संतान हो, सुखी होय संसार. आणि बाबासाहेब सुद्धा म्हणतात माझे वडील सैन्यात अधिकारी होते, ते अत्यंत धार्मिक होते, त्यांनी मला कडक शिस्तीमध्ये वाढवलं. अत्यंत धार्मिक होते हा शब्द बाबासाहेबांनी वापरलेला आहे. ज्यांचे आई वडील शिलाचं पालन करत असतील, धार्मिक असतील, तर त्यांचे मुलं सुद्धा, त्यांच्या घरी जे मुलं जन्माला येतात ते सुद्धा धार्मिक असतात आणि धम्मचक्र जे आहे त्याला गती देणारे असतात. मग त्यानंतर आहे आता मला थोडंसं शेवटी थोडासा महत्त्वाचा मुद्दा सांगायचा आहे, त्यामुळे मी थोडंसं धावतो घेतो. आई वडील धार्मिक असल्यावर काय होतं तर घरी जे बाळ जन्माला येतं तेही धार्मिकच असतं आणि लहानपणापासून जे संस्कार त्याच्यावर दिले जातात ते फक्त आणि फक्त धम्माचेच असतात. आणि बाबासाहेबांनी बुद्धाने त्यांच्या धम्मग्रंथामध्ये हेच सांगितलेलं आहे
की जेव्हा बुद्धाला ज्ञान प्राप्त झालं त्यावेळी त्यांनी काय स्वीकारलं, काय सोडून दिलं, काय स्वीकारलं, त्यामध्ये जे आहे ते पहिलंच आहे जी बाब अत्यंत महत्त्वाची आहे, आवश्यक आहे, ती म्हणजे मनाचे संस्कार. आणि हे मनाचे संस्कार बाळाला गर्भात असल्यापासून मिळाले पाहिजेत, जन्माला आल्यापासून पहिल्यापासूनच मिळाले पाहिजेत. अन्यथा बाळ धार्मिक होत नाही. आणि आपल्याला जर वाटत असेल की आपलं बाळ सुखानं, शांततेनं आणि समाधानाने जीवन जगावं, तर प्रत्येकाने हे केलं पाहिजे. त्यानंतर बुद्धाला ज्ञान प्राप्त झालं. ज्ञान प्राप्त झालं. सिद्धार्थ पहिल्यापासूनच आपण बघतो की त्यांनी कधी मारामारी केली नाही, जीवहत्या केली नाही, चोरी केली नाही, व्यभिचार केला नाही, कधी वाणीचं दुष्कर्म केलं नाही आणि कधीच कोणती नशा केलेली नाही, जुगार मटका काहीच केलेलं नाही. आणि समाधीचा अभ्यास त्याने केलेला आहे. आपण हे बघतो, बुद्धाने त्यांचा धम्मजर ग्रंथ बघितला तुम्ही तर दिसून येईल की त्याचं लहानपण, बालपण हा जो विषय आहे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की त्याने ध्यानाची विधी शिकलेली होती. आणि त्याच्या मित्रांना तो काय म्हणायचा, असं चिंतन केलं पाहिजे, चिंतनासाठी असं बसलं पाहिजे, हे सगळं शिकवत होता. पण त्याचे मित्र जरी करता, आधी तर त्याचे थट्टाच करायचे, पण जरी बसले तरी त्यांच्या डोळ्यासमोर काय यायचं, शिकारीचे हरणं, ससे आणि खाण्याच्या गोडगोड पदार्थ खाण्याचे. त्यांचं मन लागायचं नाही. सिद्धार्थाने समाधीचा अभ्यास पहिल्यापासून केलेला आहे. शीलाचं पालन, समाधीचा अभ्यास पहिल्यापासून केलेला आहे. आता राहिली प्रज्ञा. तर सूक्ष्मय प्रज्ञा, चिंतनमय प्रज्ञा तर पहिल्यापासून होतीच, प्रज्ञावान होताच पहिल्यापासूनच. पण खरी प्रज्ञा ये आर्य सत्यानि विभावयंती गंभीर पयेन सुदेशितानि. गंभीर प्रज्ञा, सखोल ज्ञान हे आजच्या दिवशी प्राप्त झालं. त्याने जो अभ्यास केला, लहानपणापासून आपण बघतो त्याचं शिक्षण बघतो, त्यानंतर कडक तपश्चर्या करताना बघतो, अनेक प्रकारचा अभ्यास केलेला आहे, अनेक प्रकारचं ध्यान साधनाही केलेल्या आहेत वेगवेगळ्या गुरूंकडे जाऊन सुद्धा. पण त्याला ज्या गोष्टीने स्वतःहून सोडलं होतं त्या गोष्टीचं उत्तर त्याला आज मिळालं. आज अंधकारातून मुक्त झालो असं तथागताने म्हटलेलं आहे. आज मला प्रकाश मिळाला. मग गोळेगाव गुरुजी तेच म्हणतात, काय म्हणतात, विद्या जागे अविद्या दूर हो. म्हणजे काय, विद्या म्हणजे विजडम, विजडम म्हणजे शहाणपण, शहाणपण जागे. अविद्या म्हणजे इग्नोरन्स, अज्ञान दूर हो. आणि ते बुद्धाचं झालं. त्यानंतर ज्ञान जागे. ज्ञानला इंग्लिशमध्ये लाईट म्हणतात आणि लाईटला प्रकाश म्हणतात. प्रकाश जागे. अज्ञान दूर हो. अज्ञानला अंधकार म्हटलेला आहे. अंधकार दूर हो. आणि नंतर आहे होश जागे. होश जागे. होशला काय म्हटलेलं आहे, राईट अंडरस्टँडिंग म्हणजे योग्य समज जागे. बेहोशी दूर हो.
बेहोशीला इल्युशन म्हटलेलं आहे. आणि इल्युशन म्हणजे भ्रम. आणि ज्यांना कोणाला अजून विद्या प्राप्त झाली नसेल, ज्ञान प्राप्त झालं नसेल आणि होशमध्ये जर नसतील तर समजून जा भ्रमामध्ये जीवन जगत आहोत, अज्ञानामध्ये, अंधकारामध्ये अजून आहोत. बुद्धाला ज्ञान प्राप्त झालं म्हणजे काय झालं? शहाणपण, ज्ञान आणि योग्य समज प्राप्त झाली. आणि बाबासाहेब म्हणतात की बुद्धाचा धम्म हा स्वकष्टाने, स्वप्रयत्नाने आणि स्व अध्ययनाने प्राप्त केलेला आहे. इथे दुसऱ्याच्या कोणाच्या पुंजीवर हा धम्म आधारलेला नाही. कोणालाही हा धम्म तपासायचा असेल तर स्वतःचे कष्ट, स्वतःचा प्रयत्न आणि स्वतः अध्ययन करणं गरजेचं आहे. तेव्हाच त्या व्यक्तीला ते समजेल, अन्यथा समजणार नाही. कारण बुद्धाचा धम्म हा एक शोध आहे, स्वतः शोधलेला शोध आहे, दुसऱ्याने कोणी सांगितलेला नाहीये किंवा दुसऱ्याने सांगितलेलं ऐकलंय असंही नाहीये. मग शेवटी आपण बघू सिद्धार्थाचं महापरिनिर्वाण बघू, आपलं गौतमाचं. तथागत गौतम बुद्धाचं जे महापरिनिर्वाण झालेलं आहे त्या अगोदर जेव्हा शेवटची ब्रह्मदीक्षा होते, सुभद्र तो वेगवेगळे प्रश्न विचारत होता की तुम्ही सांगितलेले तुमचे जे शिष्य आहेत, तुम्ही तर सगळ्यांना धम्म सारखाच सांगितला, मग तुमचे काही शिष्यच फक्त तिथपर्यंत पोहोचले, बाकीचे शिष्य अजून पोहोचले नाहीत, अजून अज्ञानामध्येच आहेत. मग तथागत त्याला प्रश्न विचारतात की तुला राजगिरीचा रस्ता माहीत असेल? तो म्हणलं माहित आहे. तर तुला जर कोणी विचारलं की बाबा राजगिरीचा रस्ता मला सांग, तर तू सांगशील की नाही? सांगणार. आणि ती व्यक्ती त्याच रस्त्याने न जाता दुसऱ्याच रस्त्याने जर जात असेल तर ते राजगिरीला पोहोचेल का? नाही. आणि दुसऱ्या एका व्यक्तीने तुला तोच प्रश्न विचारला की राजगिरीचा रस्ता सांग, आणि त्याने तोच रस्ता सांगितला जो पहिल्याला सांगितला होता, आणि याने बरोबर त्याच रस्त्याने जाऊन राजगिरी गाठली. तो म्हणतो एक पोहोचला, एक नाही पोहोचला, त्याच्यात माझी काही चुकी नाही, मी तर रस्ता तोच सांगितला होता. मग तथागतही तेच म्हणतात, मी सुद्धा मार्गदाता आहे, सगळ्यांना मी सारखाच रस्ता दाखवलेला आहे, मी सगळ्यांना सारखाच रस्ता दाखवलेला आहे. जर कोणी त्याच रस्त्याने गेला तर तो तिथे नक्कीच पोहोचेल, आणि जर दुसऱ्याच रस्त्याने भटकत बसेल तर ती व्यक्ती तिथपर्यंत कधीच पोहोचणार. भले माझा कितीही जय जयकार करणारी असो ती व्यक्ती, भले माझी कशीही पूजा करणारी असो ती व्यक्ती, पोहोचणार नाही. आणि त्यासाठी एकच मार्ग सांगितलाय, दुसरा नाही, आणि तो एकच मार्ग म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग. आणि तुला कन्फ्युजन होतं. विपश्यनेमध्ये शील समाधी प्रज्ञा म्हणतात. बाबासाहेबांनी प्रज्ञाशील करून म्हटले, आणि काही ठिकाणी दान, शील, ध्यान असं म्हटलंय. काही जण कन्फ्यूज होतात त्या गोष्टीमुळे, तर कन्फ्यूज होऊ नका. ज्याच्यामध्ये बिलकुल श्रद्धा नाहीये त्याच्यामध्ये श्रद्धा उत्पन्न होण्यासाठी किंवा उत्पन्न झाल्यानंतर त्याची सुरुवात होते ती एका संघर्षापासून, आणि तो संघर्ष आहे कंजूसी आणि दान. कंजूसी आणि दान. कंजूसीवर मात केल्यानंतर व्यक्ती दान देतो, त्याग.
कंजूसी आणि त्याग करणं. तर जेव्हा तो त्याग करतो तेव्हा दान देतो आणि त्याची सुरुवात मग दानापासून होते. आणि दानापासून सुरुवात झाल्यानंतर एक गोष्ट सांगतो तुम्हाला, धम्मपदामध्ये आहे. काही जण तर धम्मपदाला नाव ठेवतात, पण नाव ठेवू नका. तर एक उपासक असतो, एक भंतेजी येतात तिथे, नेहमी बघत असतो भंतेजींना. तर तो म्हणतो की भंतेजी मला दुःखमुक्त व्हायचंय. श्रीमंत घरचा असतो, काही कमी नसते. मला दुःखातून मुक्त व्हायचंय, काय करावं लागेल? तर भंतेजी म्हणतात एक काम कर, तू भिक्खूला भोजनदान देऊ शकतोस, चिवरदान देऊ शकतोस, विहार बांधून दान देऊ शकतोस, किंवा औषध गोळ्यात दान देऊ शकतोस. ठीक आहे म्हणलं. आणि त्यांनी तसं केलं. आणि काही दिवसानंतर पुन्हा भेट झाली. आता तो म्हणतो हे सगळं तर मी केलं, आता पुढं काय करायचं? आता दान दिलं, पहिली गोष्ट झाली दानाची. दुसरी गोष्ट, आता 5 शील घे आणि आठवड्यातून एकदा 8 शीलाचं पालन कर. त्यांनी तसंही केलं. काही दिवसानंतर पुन्हा भेट झाली. आता दान आणि शील झालं. काही दिवसानंतर पुन्हा भेट झाल्यानंतर तो म्हणतो दान आणि शील तर केलं, आता पुढं काय करायचं? आता त्याच्या पुढं अजून जायची इच्छा कोणाची असेल तर मग त्याला चिवर घ्यायचं असतं आणि घ्यावंच लागतं. त्याला 10 शील म्हणतात. चिवर घेतलं की 10 शील घ्यावे लागतात. तर तुला आता 10 शील घ्यावे लागतील. तो म्हणला ठीक आहे, मला दुःखमुक्त व्हायचंच आहे. त्याने चिवर घेतलं आणि चिवर घेतल्यानंतर भंतेजी काही दिवस त्याला काहीच सांगत नव्हते. तो म्हणतो की भंतेजी मला दुःखमुक्त व्हायचंय, तुम्ही ते 10 शील घ्यायला लावले, चिवर घ्यायला लावलं, पण तुम्ही काही सांगतच नाहीत मला. असं आहे का? ठीक आहे, थांब. आता नवीन असल्यामुळे सांगत नव्हते ना. तसं म्हणल्यानंतर ठीक आहे थांब बोलले. अनेक अर्हंत भंतेंना कामाला लावलं त्या मोठ्या भंतेजींनी. काय म्हणून? जसं पटिसेनाला शिकवण्यासाठी अनेक अर्हंतांना कामाला लावलं होतं, तसंच यालाही शिकवण्यासाठी लावलं. काय? याला धम्माचे आणि विनयाचे धडे द्या, धम्म विनय शिकवा. त्याची झाली सुरुवात शिकायची. विनय, असं बसायचं नाही, असं बस, असं चालायचं नाही, तसं चाल, असं जेवायचं नाही, तसं जेव, जेवताना थोडा आवाज नाही आला पाहिजे, वगैरे वगैरे खूप साऱ्या गोष्टी. तो म्हणला हे काय? धम्म, ही गोष्ट धम्माच्या विरोधात आहे, असं करू नकोस. ती गोष्ट धम्माच्या विरोधात आहे, असं करू नको. काया वाचा मनाने थोडी गडबड झालेली दिसली की धम्माचं उल्लंघन केलं. तो म्हणला अरे बापरे, मी घरी जाऊनच दुःखमुक्त होऊ शकतो, इथे काय होऊ शकणार? कारण मला इथे हातपाय पसरायला जागा नाही. मी इथं काही दुःखमुक्त होऊ शकणार नाही, मी घरी जाऊनच होऊ शकतो. मग ही गोष्ट सांगितली अनेक भंतेजींना. त्यांनी सांगितली तथागतांना. मग तथागताने जसं पटिसेनाला जवळ घेऊन बोलवलं, प्रेमाने सांगितलं, तसं यालाही सांगितलं. काय? तू उदास दिसतोस, तुला अवघड जाते का हे शिक्षण, किंवा तुला जमत नाहीये का, काही अडचण आहे का? तो म्हणला हो तथागत, मी इथे दुःखमुक्त होण्यासाठी आलो होतो, पण इथे मला वाटत नाही मी दुःखमुक्त होईल, म्हणून मी घरी जाऊन दुःखमुक्त होऊ शकतो. तथागत म्हणलं एक काम कर, तो धम्म बाजूला ठेव, तो विनय सुद्धा बाजूला ठेव. आता धम्म बाजूला ठेवलं आणि विनय बाजूला ठेवलं तर राहिलं काय? आता हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल, राहिलं काय? राहिली ती सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि जगातलं सगळ्यात अवघड काम तेच आहे. कोणतं? तथागत त्याला म्हणाले तू एक काम करू शकतोस का? कोणतं? तुझ्या मनामध्ये जेवढे विचार उत्पन्न होतात
त्या सगळ्या विचारांवर तू लक्ष ठेवू शकतोस का? बघा, आताच आम्ही तिथे गेलो होतो, तिथे साहेब बसलेले आहेत, प्रत्येकाच्या येणाऱ्या जाणाऱ्यांवर त्यांचं ध्यान असतं, बरोबर असतं, एंट्री पण करतात ते. मग जाणाऱ्या येणाऱ्यांवर ध्यान त्यांना ठेवावं लागतं. तसं तू जागृत राहून, एकाग्र राहून, प्रयत्नशील राहून तू तुझ्या मनात येणाऱ्या सगळ्या विचारांवर आणि जाणाऱ्या सगळ्या विचारांवर किती वेळ थांबतात ते विचार, हे सगळं तू बघू शकतोस का? तुझ्या सगळ्या विचारांवर लक्ष ठेवू शकतो का विचारांवर? त्याला वाटलं ही गोष्ट लय सोपी आहे, कारण धम्म बाजूला विनय बाजूला, फक्त विचारांवर लक्ष ठेवायचंय. तो मला हे मी करू शकतो. बर, तथागत म्हणले अजून एक काही, विचारांवर लक्ष तर ठेवायचंच आहे, पण वाईट विचार एकही मनात आला नाही पाहिजे. जे चांगले विचार आहेत तेच आले पाहिजे, वाईट विचार बिलकुल नाही आला पाहिजे. बोला ठीक आहे, चालेल. धम्म अवघड वाटत होता, विनय अवघड वाटत होता, पण खरी गोष्ट ही आहे की सगळ्यात अवघड ही तिसरी गोष्ट आहे, ती म्हणजे प्रत्येक विचारावर लक्ष ठेवणं. याला म्हणतात धम्मानुपश्यना. जे चित्तामधून उत्पन्न होणारे जे विचार आहेत, चित्त धर्म म्हणतात त्यालाच धम्मानुपश्यना म्हणतात. काय अनुपश्यना? वेदनानुपश्यना, चित्तानुपश्यना, धम्मानुपश्यना. बुद्धाने त्यांचा धम्मग्रंथात दिलेला आहे, तुम्ही बघू शकता. तर सगळ्यात अवघड गोष्ट जी चौथी आहे ती गोष्ट त्यांनी स्वीकारली आणि म्हणतो हे मी करू शकतो. आणि नंतर त्याला कोणी काही शिकवत नव्हतं, कोणी काही बोलत नव्हतं, पण एकांतात राहून त्याने ती गोष्ट साध्य केली. तो सक्सेस झाला आणि एक दिवस अरहंत झाला. तुम्हाला एवढंच सांगणं आहे की सगळ्यात अवघड जगातली गोष्ट ही आहे. बर, तर माझ्या धम्मामध्ये आर्य अष्टांगिक मार्ग आहेत. श्रोतापन्न, सकृतगामी, अनागामी आणि अरहंत ह्या 4 पायऱ्या आहेत, स्टेप आहेत. माझ्या भिक्खू संघातला कितीही मागासलेला भिक्खू कमीत कमी श्रोतापन्न तरी असणारच. श्रोतापन्न, सकृतगामी, अनागामी आणि अरहंत. जरी अरहंत नसेल, अरहंत तर अनेक होते, अनागामी अनेक होते, सकृतगामी अनेक होते, पण कमीत कमी पहिली स्टेप जी श्रोतापन्नाची आहे, कमीत कमी प्रत्येक भिक्खू श्रोतापन्न तर असेलच असेल असं बुद्धाने विश्वास दाखवला. आणि जो कोणी आर्य अष्टांगिक मार्गाने जीवन जगेल किंवा जगतील, या जगामध्ये कधीही अरहंतांचा अभाव वाटणार नाही. आणि आज अरहंतांचा अभाव दिसत आहे का? तर आर्य अष्टांगिक मार्गावर प्रत्येक जण चालताना दिसत नाही. बर, आपण दुसऱ्याला नावबोट ठेवायचं नाही. बर, मग काय करायचं? मग काय करायचं? तर ह्यानी हे केलं पाहिजे, त्याने ते केलं पाहिजे असं म्हणण्यापेक्षा मी काय केलं पाहिजे, मी काय करत आहे, हा विचार प्रत्येकाने केला तर मार्ग निघेल. आणि तो मार्ग असा आहे की प्रत्येक जण आपल्या मुलांना, म्हणजे प्रत्येक जणांनी धार्मिक जीवन जगलं पाहिजे. आपल्या मुलांना पहिल्यापासून धम्म दिला पाहिजे. शीलाचं पालन करणं, समाधीचा अभ्यास करणं, प्रज्ञेचा विकास करणं हे लहानपणापासून त्याला शिकवलं पाहिजे. आपण आपल्या मुलांना ते शिकवत नाहीत आणि घरी आसक्तीमध्ये अडकल्यामुळे ते शिकवू शकतही नाहीत. कितीही शिकवायचा प्रयत्न केला तर मग काय करायचं? एक काम करू शकता. चंद्रपूरमध्ये आहे, नागपूरला आहे, वर्ध्याला आहे, मुळाव्याला आहे आणि नगर जिल्ह्यात आहे. काय? सामनेर श्रमण शिक्षा अभियान. आपल्या मुलांना चिवरवर शाळा शिकवा कायम. ही व्यवस्था आपण इथे करत आहोत मुंबईमध्ये. लवकरच चालू होणार आहे. या महिन्याच्या एंडिंगला चालूच करणार आहोत आपण. जूनमध्ये मुलं शाळेत जातील चिवरवर.
शाळेत गेल्यावर शाळेचा अभ्यास, आपल्या इथे आल्यानंतर आपला अभ्यास, सकाळ संध्याकाळ ध्यान, विपश्यना, शीलाचं पालन, सकाळ संध्याकाळ वंदना, भिक्षापात्रात भोजन करणं, एकही श्वास चुकला नाही पाहिजे 24 तासातला, एकही श्वास न कळत घेतला नाही पाहिजे, एकही श्वास न कळत सोडला गेला नाही पाहिजे, पाऊल टाकताना एकही पाऊल न कळत पडलं नाही पाहिजे, एक श्वास घेताना सरळ रस्त्याने माणूस 4 पावलं टाकतो आणि श्वास सोडताना 4 पावलं टाकतो, चढायला लागल्यावर एका श्वासात 2 पाऊल टाकतो, श्वास सोडताना 2 पाऊल, आणि उतरतीला लागल्यावर एका श्वासात 6 पाऊल चालतो आणि श्वास सोडताना वापस 6 पाऊल टाकतो. ह्या प्रत्येक पावलावर त्याचं ध्यान असणार आहे आणि ही आपण इथे चालू करत आहोत. या कार्यामध्ये आम्ही 20 विद्यार्थ्यांचा आकडा म्हणजे अंदाजे धरला होता, पण जसं जसं माहीत होतं लोकांना तर 30, 40, 50 कडे आकडा गेलेला आहे. आम्ही अजून जाहीर केलेलं नाही. समजा जर जाहीर केलंच तर शेकडो विद्यार्थी आता येतील, कारण अनेक जणांना आईवडील नाही आहेत, अनेक जणांचे आईवडील हातावरचं पोट असल्यामुळे कामाला जातात, मुलांवर ध्यान ठेवायला त्यांच्याकडे वेळ नाही, त्यामुळे अनेक मुलं त्यांची कमी वयापासूनच व्यसनाच्या अधीन गेलेली आहेत, आईवडिलांचं सुद्धा ऐकत नाहीत. ह्या सगळ्या गोष्टी का होत आहेत तर त्यांना धम्म मिळालेला नाही. आणि बाबासाहेबांनी म्हटलं होतं काय, मला शिकल्या सवरल्या लोकांनी धोका दिला, हे बाबासाहेबांनी म्हटलं होतं. पण एका बाजूने बाबासाहेबांनी काय म्हटलंय, मला विश्वास आहे माझे लोक भारतात बौद्ध धम्म रुजविण्यासाठी सर्वस्वाचा त्याग करतील, आपल्या मुलाचा सुद्धा त्याग करतील. बरं, एक गोष्ट 2 मिनिटामध्ये, आता हा त्याग का करावा लागतो त्याचं थोडक्यात सांगतो. एक हिऱ्याचा व्यापारी असतो मोठा, त्या हिऱ्याच्या व्यापाऱ्याच्या घरी मोठा करोडपती, गाड्या घोड्या जे काय आहे ते खूप सारं बंगला बिंगला, पण त्याला माहीत आहे की माझं जे हे वैभव आहे हे कायम टिकवणारा जो वारसदार आहे त्याला संघर्ष करता आला पाहिजे. जर संघर्ष करता नाही आला तर तो हे वैभव कधीच टिकवू शकणार नाही. म्हणून त्याने काय केलं की आपल्या घरातला वारसदार जो कोणी असेल, 18 एक वय ठरवलेलं, एक 20 वर्ष धरा, 20 वर्षाचा झाल्याबरोबर त्याला 45 दिवस स्वतःच्या हिमतीवर जगायचं आहे आणि त्याला तिकीट आम्ही काढून देणार. कोण? त्याच्या घरचे. काय म्हणून? समजा महाराष्ट्रातला आहे, लगेच त्याला कर्नाटकचं तिकीट काढून देणार आणि कर्नाटकमध्ये राहायला लावणार. तो कसा तरी घर शोधतो, कसा तरी काम शोधतो, कसं तरी खायच्या प्यायच्या गोष्टी करतो. तेवढ्यामध्ये लगेच 8व्या दिवशी त्याला त्याचं दुसरीकडे तिकीट काढून दिलं जातं आणि 8व्या दिवशी मग तमिळनाडू डायरेक्ट. इकडच्या कामाचे पैसे, इकडचं राहणं खाणं पिणं ते सोडून लगेच दुसरीकडे तमिळनाडू. तर हे असं करत करत 45 दिवस त्याला स्वतःच्या हिमतीवर जगायचे आहेत, तर तो त्या लायक होतो, अन्यथा लायक होत नाही. म्हणून मला इथे हे सांगायचं आहे की आपल्या मुलांना सेफ्टी झोनमध्ये नका ठेवू, भिक्खू बनवून त्याला शिकवा, धम्म आणि विनयाचे धडे मिळू द्या, त्याच्या विचारांवर लक्ष येऊ द्या, विकारांपासून त्याला लांब राहू द्या. जर तुम्ही तुमचे मुलं देऊ शकत नसाल काही हरकत नाही, जे मुलं येतील त्याच्यापैकी एक मुलगा दत्तक घ्या, एवढं तर तुम्ही करू शकता. बरं, आजच्या निमित्त बुद्धपौर्णिमेनिमित्ताने मला इथे बोलवून संधी दिलात, 2 शब्द माझीही मांडण्याची संधी दिलात, धम्म दिसण्याची संधी दिलात आणि काय वाचा मनाने आदरही केलात. चिवरदान द्यायची इच्छा आहे तुमची, जे काही दान पुण्य करतात. आणि महत्त्वाची गोष्ट, आईने आणि साहेबांनी, मेश्राम साहेबांनी पण, डोंगरे आईंनी
एक शब्द दिला की बंतेजी तुमच्या कार्यासाठी आम्ही कधीही हजर आहोत, काहीही लागलं तर आम्हाला सांगा, आम्ही तुमच्या सोबत आहोत. तर जर असे श्रद्धावान उपासक असतील यांच्यासाठी एकदा साधू कर द्या. असे उपासक जर भेटले तर खरं सांगतो धम्माचा गाडा पुढे गेल्याशिवाय राहणार. तर तुम्हाला सगळ्यांना बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि मी इथे थांबतो. ST OBC इज इक्वल टू मूल निवासी म्हणजे संगम शरणम गच्छामि. तुम्ही आम्ही सर्व आज या बुद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं एकत्रित आलो. आतापर्यंत पूज्य भंतेजीचं मार्गदर्शन झालं, अनेक मंडळींचा मान्यवरांचा सत्कार झाला. या कार्यक्रमासाठी आवर्जून या भागाचे माननीय आमदार साहेब उपस्थित आहे. टाळी वाजवून द्या एक वेळा त्यांच्याहीसाठी. सगळे कार्यक्रम निपटले आणि आता मुंदात महाकार्यक्रम आहे, रिकाम्या जागा भरा. आणि आज तसं इथलं वातावरण पाहून जास्त प्रबोधनाची गरज नाही वाटत साहेब. इथं तर फुल IPL काम आहे आज. नाही तर मी ग्रामीण भागात जास्त कार्यक्रमाला जातो. मागं गोंदिया जिल्ह्यात एका गावात कार्यक्रमाला गेलो, 2-3 हजार लोक कार्यक्रम ऐकायला आले. आणि आयोजकानं याच्याही पेक्षा चांगला मोठा स्टेज आमच्या कार्यक्रमासाठी टाकला. आणि आमच्या स्टेजवर 6 मोठमोठाले हॅलोजन लावले. हे येलो कलर 6 मोठमोठाले लाईट आमच्या स्टेजवर लावले. पुऱ्या गावाची केडे माग उरावर त्या दिवशी. मला शेवटपर्यंत ना समजे खाजवू का वाजवू. आणि आज व्यवस्था किती सुंदर आहे. एक वेळा टाळी वाजवून द्या या आयोजन समिती करता. क्या बात आहे. कारण हा कथागताचा विचार आपल्यापर्यंत पोहोचावा त्याकरता हा प्रबोधनाचा कार्यक्रम आहे. की हाती घेताना तलवार ज्याचे राज्य जगावर प्रज्ञाशील करुणा दिली जगाला. आधी वंदितो वंदितो तथागताला. आधी वंदितो वंदितो तथागताला. आधी वंदितो वंदितो तथागताला. यायचा आवाज वाढवा दादा, थोडा मागासवर्गीय आहे आणि इको कमी करा. हे तुमच्या हातात बटन आहे, या बटण्यातच पावर आहे. आमदार साहेबाले माहीत आहे, बटणीमुळं आमदार आहे. आणि तेही आमदार आहेत पण दमदार आहे म्हणून आमदार आहे. पण आमदारही साहेब आमदार झाले कोणामुळं? हे बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची ताकद आहे साहेब. झेलुनी अपमान ज्यान दिलं संविधान जागविले ज्यांनी बहुजनाला. आधी वंदितो वंदितो भीमरायाला. आधी वंदितो वंदितो भीमरायाला. आधी वंदितो वंदितो भीमरायाला. झालेल्या सर्व मायबापांचं बाई तुम्ही बसून जाणे. हे आधार कार्ड लिंक नाही आहे का जी? हा 7-12 कोणाचा आहे? बस बाई, मी हे मनोरंजनातून प्रबोधन करतो. काहून तर जास्त प्रबोधन केलं तर लोक बसत नाही. आजकाल भजन कीर्तन प्रबोधन भाषण म्हटलं का लोक येत नाही. बरं आली ऐकायला तर येते कोण? ज्याचे हेडफोन खराब आहे, ज्याचं स्पीकर फाटून आहे, ज्याचे अप्पर जिप्पर गेले. आणि प्रबोधनाची गरज कोणाला आहे? प्रबोधनाची गरज आहे या लहान लहान लेकरांना. प्रबोधनाची गरज आहे तरुणांना. कारण हे प्रबोधन का होणं आवश्यक आहे? कारण शाळेमध्ये विद्यार्थ्यांना हे महापुरुष शिकवल्या जात नाही, TV वाले दाखवत नाही. आणि म्हणून तुम्हाला आम्हाला जागृत व्हावं लागेल. बाबा हॅलो भाऊ, कमी जास्त काही करू वाढवा थोडासा. तसा दोष तुमचा नाही, सत्य बोलणाऱ्याचा आवाज असाच दाबला जाऊन राहिला देशात. पण तरी आम्ही सत्यच मांडू. महात्मा फुले लिहितात, सत्य न्याय नीती हाची मानवाचा धर्म आणि बाकीचे अधर्म ज्योती म्हणे.
जगद्गुरु तुकाराम महाराज लिहितात, सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता, मानियले नाही बहुमता. हे कार्यक्रम करतो, माझा मुख्य उद्देश आहे हा संविधानाचा विचार गावागावात पोहोचला पाहिजे. तुकडोजी महाराजांना लिहिलेला हा एक ग्रामगीता नावाचा ग्रंथ, माणसाच्या जन्मापासून तर मृत्यूपर्यंत माणसानं कसं जगावं हे वंदनीय महाराजांना याच्यात मांडलं. असं तुकाराम महाराजानं गाथेत मांडला सत्य विचार. महात्मा फुलेंनी अनेक पुस्तकं लिहिले आणि शासनानं त्याचं वाङ्मय प्रकाशित केलं, समग्र वाङ्मय खंड. आपण जरूर वाचा आणि जीवनात एक वेळा तरी संविधान वाचा, कारण हजारो भाषा हजारो विधि विधान है, हजारों भाषा हजारों विधि विधान है, लेकिन जो देश को जोड़े रखता है उसी का नाम भारत का संविधान है. हे संविधान, हे संविधान वाचणं जशी काळाची गरज आहे तसं संविधान वाचवणं ही आजच्या काळाची खरी गरज आहे. पण त्यासाठी आपल्याला संविधान समजून घेतलं पाहिजे. काय आहे संविधानात? मी 3 मिनिटात संविधान सांगतो. 3 मिनिटात, 3च मिनिटात फक्त या शब्दाकडे आपण जरूर लक्ष ठेवा. एक एक शब्द महत्त्वाचा आहे. आमच्या इकडे एक कवी आहेत रमेश दादा बुरबुरे, त्यांनी संविधानाची गझल लिहिली. माझ्या यूट्यूबला हे गझल मी टाकलेली आहे. एक एक शब्द महत्त्वाचा आहे. काय आहे संविधान, काय होते संविधानाने? तर जे हक्क पाहिजे ते सारे प्रदान करते. कांबळे साहेब, मिश्राम साहेब, पहा कसं संविधान आहे. जे हक्क पाहिजे ते सारे प्रदान करते, रक्षा तुझी नि माझी हे संविधान करते, रक्षा तुझी नि माझी हे संविधान करते. जे हक्क पाहिजे ते सारे प्रदान करते, रक्षा तुझी नि माझी हे संविधान करते, रक्षा तुझी नि माझी हे संविधान करते. हे संविधान कवडीत भाकरीची चटकोर ही नसू दे, कवडीत भाकरीची चटकोर ही नसू दे. इकडं गवडी समजते का? गवडी, गवडी म्हणजे पोळ्या ठेवायची टोपली. कवडीत भाकरीची चटकोर ही नसू दे, मज पंचशील जगण्या ऊर्जा प्रदान करते, मज पंचशील जगण्या ऊर्जा प्रदान करते. जे हात पाहिजे ते सारे प्रदान करते, रक्षा तुझी नि माझी हे संविधान करते, रक्षा तुझी नि माझी हे संविधान करते. या सर्वांनी एक वेळा आवाज, भारतीय संविधानाचा ईश्वरत्व मोदी सत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय संविधानाचा सगळ्यांना विजय असो म्हणा. जे विजय असो म्हणणार नाही ते घरी जाऊन बिमार पडो. महाकानूनी कथागत भगवान गौतम बुद्धांचा. आता जमलं, लोक कोणाला घाबरत बिमार पडायला घाबरते. शेवटचं कडवा ऐकवतो सुर्वे साहेबांचा. 4 कडव्याची गझल आहे. एक एक शब्द लक्ष द्या. काय होते संविधानानं लक्ष द्या. आयुष्मान करते सधम्म मानवाला, आयुष्मान करते सधम्म मानवाला. सधम्म म्हणजे चांगला विचार. आयुष्मान करते सधम्म मानवाला, सुटलाच तोल
करते रे रक्षा तुझी नि माझी हे संविधान करते रक्षा तुझी नि माझी हे संविधान करते. म्हणून आजच्या काळात संविधानाची गरज आहे, तथागत बुद्धांच्या विचाराची गरज आहे. आम्ही पाहिलं मागच्या महिन्यात पहलगाम मध्ये एक हल्ला झाला, ज्याच्या 27 निरपराध लोक मारल्या गेली. जर जगातील प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये डोक्यामध्ये तथागत बुद्धानं सांगितलेला विचार जर पेरल्या जर गेला, प्रज्ञाशील आणि करुणा, जरी करुणा जर प्रत्येकाच्या हृदयात जर निर्माण झाली तर पुन्हा या देशात का पुन्हा जगात कुठं पहलगाम सारखा हल्ला होणार नाही. आणि आज गरज या विचाराची आहे की ना भांडण ना तंटा ना युद्ध पाहिजे, ना भांडण ना तंटा ना युद्ध पाहिजे. भारतवाले पाकिस्तानवाल्यावर कातावून आहे, युद्धजन्य परिस्थिती आहे. ना भांडण ना तंटा ना युद्ध पाहिजे, आज या जगाला बुद्ध पाहिजे, आज या जगाला बुद्ध पाहिजे, आज या जगाला बुद्ध पाहिजे. कारण देशात चित्र कसं आहे, एकमेका तुडवीती पंथ पक्ष नाना, एकमेका तुडवीती पंथ पक्ष नाना, स्वार्थ न्याय झाला ते धिंगाणा, स्वार्थ न्याय झाला ते धिंगाणा. धन्यवाद. आमचे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.